हाताला सोन्याची बांगडी पाहिजे. सोन्याची लोखंडाची घालू, लोखंडाची म्हणजे एका जागेवर शांत राह. सोन्याची बांगडी पाहिजे म्हणून हात तर कापतोय. लोखंडाची घालायची का लोखंडाची? नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे संडे स्पेशल. आणि संडे म्हणले का काहीतरी नाही का फंडे वगैरे त्या पद्धतीने, पण आज असं काही नाही आहे. आज निवांत आहे, थोडं शांत आहे. कारण शनिवारी रात्री बरेच उशिरा वगैरे लोक येतात वगैरे नाही का. आपलं काल शॉप दुकान बंद करायला पण खूप उशीर झाला. संध्याकाळी वगैरे नाही का, ज्या वेळेस होतं ऊन वगैरे खाली होतं 4 नंतर वगैरे, आणि आता ऊन पण एवढं भयंकर, त्यामुळे काय एकदम शांतता असते. असो आलोय आम्ही शॉपवरती. मी लवकर आलो होतो सकाळी, तरी 9 वाजलेच होते. 9 वाजून गेल्यानंतर आवरलं, तासभरात 1 तासभरात आवरलं. आणि नंतर मग ही आले, नाश्ता वगैरे करून आले. आणि आता तो नाही केला, मी केलाय की जेवण घेऊन आले. जेवण पण घेऊन आले बघा. जेवण वगैरे मुगाची भाजी केलीये, नवीन मसाला बनवलाय त्यात केलीये, आणि भात केलाय पांढरा. एवढं करून सगळं काम करून आले. आणि विशेष म्हणजे माझा हे हात आहे का, ही कालपासून हाताला ज्या थरथराटीच व्हायला लागलाय. थरथराटीच व्हायला लागली. काय व्हायची काय जरी चहा जरी प्यायला लागलं तरी असाचा हात थरथर काप. तरी काल म्हणलं नाही का ब्लड प्रेशर वगैरे चेक करून आलो, पण काही विषय नाही, नॉर्मल आहे. पण ते काय ताण वगैरे पडला असेल हाताला वगैरे नाही का, पुरवठा कमी त्याच्यामुळं जरा ते होतंय तसं. पण होईल नीट, काय नाही. गावाकडे गेल्यामुळे जरा दगदग वगैरे झाली असेल, त्यामुळे हात थरथर कापतोय. हा का कापतोय बघा इकडं, काय ह्या हाताला सोन्याची बांगडी पाहिजे. सोन्याची लोखंडाची घालू, लोखंडाची म्हणजे एका जागेवर शांत राह. सोन्याची बांगडी पाहिजे म्हणून हात तर कापतोय. लोखंडाची घालायची का लोखंडाची? लोखंडाची कांडा घालू मोठा. सोन्याची म्हशीच्या गळ्यात खंडा असतो तसा कांडा घालू. बघा मी स्वतःसाठीच एक मस्तपैकी मंगळसूत्र काढलंय त्यातलं रोजसाठी. खरंच खूप छान छान आहेत. असो, तर तिकडे कार्यक्रम पण आहे एक नाही का. आज जरा गर्दी वाटते, गर्दी वगैरे दिसते तिकडे. सर आहेत वाटतं. कोण आहे का सरांची? हे आहे काय मॅडम आहे का? कोणतरी आहे वाटतं. आलं सरांचं पोरगं गाडी चालवतं. कुठलं? हा का? त्याला येत असून सगळं शिकवलं त्याला. अजून 18 वर्ष नाही तरी गाडी बिडी चालवतंय सगळं आहे ना. टू व्हीलर पण चालवतंय, सगळं चालवतंय ते. खूप ऍक्टिव्ह आहे. पहिला नंबर काढते आणि हुशार आहे ते. असं बघूया. आता मला आज विजिटिंग कार्ड पण आणायला जायचं होतं, पण काय तिकडे शक्य झालं नाही. शक्य म्हणजे आज संडे आहे आणि तो म्हणतो रेडी आहे कार्ड. किती दिवसात ना मॅडमांना बाहेर बघितलंय ना. आज कार्ड आणायला जायचे होते आपले विजिटिंगचे, तर तो म्हणतो रेडी, पण शॉपवर कोण नाही. म्हणजे त्याचा अर्थ तो म्हणतो डायरेक्ट उद्याच या, किंवा काय असेल काय माहित नाही मला. असं जाऊ दे, उद्या सकाळी घेऊन येतो. त्याचबरोबर बाकीचं काय आता बघूया आजचा दिवस कसा जातोय. काल तरी एकदम छान होता. आणि आज म्हणजे देवाची पूजा करायची होती, आणि अक्षय तृतीया असल्यामुळे ते हेच नाही झालं, फुलंच भेटली नाही आज आम्हाला. कारण खूप गर्दी वगैरे होती आणि तिथे एवढा वेळ थांबायला वेळ नव्हता, त्यामुळे काय आम्ही थांबलो नाही. बाकी हे सगळं चेकिंग वगैरे करून झालं आहे. एक एक आयटम आपण वाढवतोय. आता हे बघा समर्थ हिना म्हणून आहे, ही एक आणली काल नवीन मनोहरची. गणेश पूजा आणली, बकुळ आणली. बकुळ पण छान आहे बघा. बकुळ पण आणली. म्हणजे हळूहळू आपण सगळं अपडेट करत राहिले. प्रीमियम आहे. थोडा आपला याचा प्रॉब्लेम आहे आपला नाही का, फायनान्शियल कंडिशनचा वगैरे, पण असं हळूहळू आपण एकदम डेव्हलप करत जाऊ. संध्याकाळी वाजले 4, आम्ही आलोय 5 वाजले का? 5 वाजले. मी आराम करून आलो, त्यामुळे काय मला लक्षात नाही. दिव्याला आणि शंभूला पण घेऊन आलोय आम्ही. ह्या वेळेला दिव्या आली. दिव्याचा काय ताप आमच्या जाय नाही आहे ना. देव महिना होत आलं, खूप दिवस झालं. ताप येतोय जातोय म्हणजे असं काही नाही, कंटिन्यू नाही. पण आठवड्यात आला, पुढचा आठवडा जातो, त्याच्या पुढच्या आठवड्यात परत येतो. ते काय उन्हामुळं सारखं वातावरण वगैरे चेंज झाल्यामुळं तिला होतंय बहुतेक नाही का. ती घरी गेल्यावर सर्दी बिर्दी तिला लय झालती. जारचं पाणी ते पिलेलं, त्याच्यामुळे एकदा चेकच करून घ्यावं. जाऊ दे, मनातली शंका तर जाईल. तिला म्हणलं उद्या सलाईन लावू आपण, तर लावते म्हणली बाबा. आणि येताना आलो होतो आम्ही ही भेळ घेऊन. हे बघा भेळ नाश्ता चालू आहे. भूक लागली कारण 4 वाजून 5 वाजत आलेत नाही का. आणि आज मार्केट पण एकदम शांत आहे म्हणजे काय आहे की नाही का, थोडं हॉटेलचं काम चालू आहे, त्याच्यामुळे काही लोक येत नाही. आणि रविवार असल्यामुळे कोणी बाहेर शिकवतो पडत नाही, त्यामुळे मार्केट एकदम शांत आहे. पोळ्या केलेल्या असतात, पोळ्या वगैरे घरी नाही का. एकदम घरी आज पारिवारिक दिवस आहे, परिवारांचा नाही का, एकत्र आहे कुटुंब वगैरे, त्याच्यामुळे बाहेर कोण आलं नाही असं काही प्रॉब्लेम नाही.
बहुतेक आता मला आकुर्डीला जावं लागेल. आकुर्डीला जाऊन येतो, माल थोडा घेऊन यायचा आहे. त्यांना फोन करून जातो, जर आले असेल तर घेऊन येतो नाही का. 8:45 वाजलेत आणि आम्हाला जायचं होतं लवकर म्हणजे आज काही एकदम शांत आहे. असं धंद्यामध्ये कमी जास्त होत असतं, त्याचं काही हे नाही. काय 8 वाजले ना? तुम्ही 8 वाजले 8. काय डोकं हे झाले. काल 8:45 चालतं आपल्याला. तर असो. आणि काय झालंय इथं मग अशी बल्ब आणलाय आपण, एक काय होतंय उजेडामुळे दिसत नाही व्यवस्थित, बल्ब भारी आणलाय पण ते वरून ते हे झालंय थोडं. आता काय फिटरला म्हणतात नाही का ते? इलेक्ट्रिशियनला बोलवलंय, तर आता येईल तो बसवेल, काढणं सारखा पड हातातून. मग आता बघूया आपण आता नाही का. हे बिफोरचा व्हिडिओ आहे, म्हणजे लाईट वगैरे असं एवढे काही दिसत नाही. आपण एकदा लाईट लावल्यानंतर बघू कसा दिसतंय. आणि त्याचबरोबर आज देहूगावमध्ये भीम जयंतीचा कार्यक्रम असतो. भीम जयंती म्हणजे गाण्याचा वगैरे कार्यक्रम असतो, भीमगीतांचा वगैरे. तर असतो. आणि गौतमी पाटील आली आज ते नवीन तिकडे उद्घाटन झाले, भरपूर लोक आलेत नाही का. कोण आले? गौतमी पाटील, सोनाली अजून ते माधुरी पवार कोणतं आहे ते बरेच आहेत. किल्लेकर आली नाही का. तिकडे काय जायला वेळ नाही आपल्याला, कामधंदा सोडून आपल्याला जाता येत नाही. पण संध्याकाळी भीमगीताचा कार्यक्रम आहे, थोडा उशीर आहे त्यामुळे तिकडे जाता येते. आपण ते नक्की बघूया आज नाही का, कोण कोण येते, काय कसा कार्यक्रम होतो. खूप छान झाला होता गेल्या 2 वर्षापूर्वी, मी एकदा ऐकलं होतं. गेल्या वर्षी काही शक्य झालं नाही मला, मी कुठं तर बाहेर होतो, पण आता आहेत. तर बघूया आपण नाही का कार्यक्रम पण बघू. मस्त आहे. कुठलं धूप इतकं भारी हा ना, इतकं भारी वाटतं. एकदम फ्रेश वाटतंय ते, लय भारी वाटतं. ऑर्गॅनिक आहे, लहान मुलांना सुद्धा चालतंय. सुगंध पण त्याचा चांगला आहे. बघा दुपारी 3 वाजता मी लावले होते, अजून दिवा जळतं. सकाळी एकदा लावला होता 9, 9:30 वाजता ते होत राहते. काय करायचं, कंटिन्यू ज्यावेळेस आम्ही शॉपमध्ये असतो ना त्यावेळेस कंटिन्यू आपण ते हे करतो, बंदच नाही ठेवत त्याला कसलंच नाही का. बघू आता येईल तो इलेक्ट्रिशियन वाला, आला का आपण ते बसवूया जरा नाही का, ते बसवून घेतो आपण. आपला बल्ब बसवून झालाय आणि एकदम फ्लॅश एकदम जबरदस्त आहे बघा नाही का. दिवसाच्या वेळेस जर एक जरी चालू ठेवला तरी सुद्धा खूप छान आहे. हो एकदम हे बघा, एकदम फुल आहे. आता मी 50 वॅटचा. आता गुरु दिसायला लागली बाईक, लाईटीमुळे गुरु दिसायला लागले असं नाही का. जाऊ द्या हो, दिसत नव्हतं अंधारा असल्यासारखं. लय भारी झालं. बाहेरून पण हिथली पण आणि या ठिकाणची पण लाईट लावली हे बघा हिथली नाही का, हे पण चालू केले, त्याच्यामुळे आता एकदम क्लिअर दिसतंय व्यवस्थित. त्या तिकडली लाईट बदलली नाही का, आता एकदम लांबून पण चांगलं क्लिअर मध्ये दिसतंय व्यवस्थित एकदम नाही का. आता ज्वेलरी बघा किती चमकते आहे ना. आता मला वाटतं ही ट्यूब काढून पण तिथं तसंच बसावं, ह्यूज बसावं वाटतंय. काय हे बल्ब तेवढं कसं हे असा. हां लय उजीर पडत आहे का ना. मग ती ट्यूब घरी पण लावता येत नाही ट्यूब ती, पण चांगलं आहे. हां आता बघू बंद करा बरं. बघ थोडा नॉर्मल थोडा फरक पडतो, एवढा नाही. असो आता शॉप बंद करायचं आपलं आणि याचा भीमगीताचा कार्यक्रम आहे, तिकडं जमलं तर जाऊया, म्हणजे जायचंच आहे. दिवसभर बोर वगैरे झालं, स्वयंपाक वगैरे करायचा आहे, काहीतरी पटकन करून आपल्याला जायचं आहे का. किती स्वयंपाक आहे. काय नाही स्वयंपाक, भात आहे फक्त. भाजी असेल, भात भाजी आहे ना, पण मग भाकरी त्याला थोडंच काहीतरी करायचं. चला आता आम्ही थोड्या वेळा निघतो घरी आता. पण आता त्यांनी अगरबत्ती घ्यायसाठी थांबवले. ते कधी येणार आता, ते काय 9 वाजले. आताच 9 वाजले इथं. त्यांना म्हणू का घेऊन ठेवा, काय अवघड आहे. बरं बघू थोड्या वेळ थांबू, नाहीतर मग आपण निघूया नाही का. 10 वाजलेत घरी यायला. घरी आलोय, जेवण तर अजून काय पत्ता नाही. इथं एक नवीन शॉप चालू झालं होतं वडापावचं, जाऊन गेलो तर काय म्हणला पाऊस संपले म्हणला. ओपनिंगचं म्हणजे कमी रेटमध्ये देत होता 5 रुपयाला, पण जाऊस तर म्हणलं आदर मिळेल, पण तिथे जाऊस तर ते पण नाही. जाऊ द्या असू द्या. आणि मग अशी जे म्हणलं होतं मी तुम्हाला भीम जयंतीचा कार्यक्रम आहे, पण ॲक्च्युली तो 20 तारखेला आहे आणि आज नाही आहे, त्यामुळे आता उद्या बघूया नाही का. असो काय होते, तिकडून आलं का यायला लय उशीर होते, सगळं शेड्यूल बिघडून जाते. झोपायला परत 11-12 वाजतात, परत अजून सकाळी उठायचं लवकर, दुकान चालू करायचं वगैरे, झोप पण होत नाही, शरीर आराम नाही, व्यायाम नाही, कसला नाही. त्यामुळे आता उद्यापासून काय 9 ते 9 बस, याच्यापेक्षा जास्त नाही. किती जरी काय असेल तर बंद करून यायचं, लय प्रॉब्लेम होतो. आता हे बघा, हे दुपारचं जेवण आहे, अजून तर काय केलं नाही, आता हेच खावं लागणार आहे. एवढं पुरत नाही बघा, अजून करावं लागते. पण एवढी मला भूक लागली की भयंकर, आता काहीतरी खायला लागते थोडंसं. तरी मी आज जेवले नाही दुपारी, खाल्ली.
भेळ खाल्ली होती मग अशी तेवढीच. सकाळी नाश्ता केला असेल काय. लई धावपळ होती, लई अवघड आहे. पण काय घरी बघायला पण कोण नसतंय. पैसे कमवत्यात परत पण दुकान टाकलंय, पण ज्या त्या दुकानाच्या मागे आम्ही एवढं कष्ट करून उपाशी बसावं लागतं एवढं कमवून. लय अवघड होते नाही का. व्यवसाय करणं खूप अवघड आहे. मेन म्हणजे मेन पॉवर पाहिजे. बघायला दुसरं कोण नाही, बघायलाच कोण नसल्यामुळे लईच अवघड होते. असं जाऊ द्या, असं द्या. आजारी पडली दिव्या आजारी, तिचं नाटकं चालूच आहे ती दिवाची आमच्या. खरं नाटकं म्हणजे आजारी आहे बरं का ती, असं काही नाही. पण खवाटत नाही काय असं कशी करते बघा. नाराज झाली बाबा. जाऊ द्या, असू द्या. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. उद्याचा ब्लॉग आपला खास होईल, कारण तसं म्हणजे सगळंच असतात आणि जे रिअलिटी ते रिअल म्हणजे रिअल असतात, वेगळं काय नाही, नाही का. असो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्या गाण्याचा कार्यक्रम खूप छान आहे, मोठा असतो. बघूया आपण कसं बघायला भेटतं का वगैरे, नाही का. आणि उद्यापासून जरा शेड्यूल एकदम टाईट करून टाकू, एकदम 9 ते 9 बस. चला, गुड नाईट.